ऑफिस ती फक्त काम करण्याची जागा नाही, ती एक युद्धभूमी आहे. बॉस निर्दयी असतो. राजकारण अतिशय भयंकर. एक छोटीशी चूक आणि सर्व काही संपलं. हेच भयानक सत्य आहे. रोजचा तोच संघर्ष. श्वास घ्यायलाही वेळ मिळत नाही. कुणावरच विश्वास ठेवता येत नाही. इथे फक्त दोनच प्रकारचे लोक असतात, एक शिकारी आणि दुसरी शिकार. आता बघा, सगळ्यात आधी कोण चिरडलं जातं? तो हुशार कर्मचारी, जो स्वतःला खूप स्मार्ट समजतो. का? कारण बॉसला अशा हुशार लोकांची खूप भीती वाटते. तुमची बुद्धिमत्ता त्यांच्यासाठी एक धोक्याचा इशारा असते. त्यांना आपली खुर्ची धोक्यात दिसते आणि म्हणूनच अशा हुशार कर्मचाऱ्याला निवडून निवडून नष्ट केलं जातं. मग ती एखादी मोठी सरकारी परीक्षा असू दे किंवा कॉर्पोरेट जगातलं युद्ध, सगळीकडे स्वतःची हुशारी दाखवायला जाणं हा एक जीवघेणा सापळा आहे. कायम लक्षात ठेवा, बॉसची नजर सतत तुमच्यावर असते. तुमची प्रत्येक कृती, तुमचा प्रत्येक शब्द मोजला जातोय. पण या सगळ्यात एक सत्य लपलेलं आहे, एक अतिशय गडद आणि गुप्त सत्य, जे जगातल्या फक्त टॉप 1% लोकांनाच माहिती आहे. हे त्यांच्या जगण्याचं आणि पुढे जाण्याचं सर्वात प्रभावी असं एक गुप्त हत्यार आहे. आणि ते हत्यार म्हणजे सत्तेचा 21वा नियम. हा नियम काय सांगतो? मूर्ख बनून मूर्खाला पकडा. हे अतिशय धोकादायक रहस्य आहे. जर तुम्हाला इथे टिकून राहायचं असेल ना, तर समोरच्या व्यक्तीपेक्षा नेहमी कमी हुशार असल्यासारखं वागावं लागतं. हुशार कर्मचारी आणि लपलेला कर्मचारी यातला फरक अगदी स्पष्ट आहे. जो गर्विष्ठ कर्मचारी स्वतःची हुशारी मिरवतो ना, तो तितक्याच वेगाने खाली पडतो. पण दुसरीकडे तो लपलेला कर्मचारी, जो मुद्दाम मूर्ख असल्यासारखं वागतो, तोच शेवटी वाचतो, तोच खरा टिकून राहतो. कारण साधा आहे, कोणालाही दुसऱ्यापेक्षा मूर्ख वाटायला अजिबात आवडत नाही. खरी युक्ती नेमकी हीच आहे. त्या निर्दयी बॉसला असं वाटू द्या की या पूर्ण खोलीत सर्वात हुशार व्यक्ती तोच आहे. त्याला स्वतःबद्दल भारी वाटू द्या. म्हणूनच स्वतःचा मेंदू लपवा, तुमची बुद्धी लपवून ठेवा. जेव्हा त्या हुकुमशहाला स्वतःच्या हुशारीची खात्री पडते ना, तेव्हा त्याचा तुमच्यावरचा संशय पूर्णपणे संपतो. तो गाफील राहतो. आणि लक्षात ठेवा, तीच तुमची खरी संधी असते. पूर्वेकडची एक अतिशय जुनी आणि गडद रणनीती आहे, डुक्कर आणि वाघ. ही गोष्ट आहे एका जीवघेण्या शिकाऱ्याची आणि एका भुकेल्या वाघाची. हा एक अत्यंत क्रूर आणि भयंकर असा खेळ आहे. आता हा शिकाऱ्याचा गुप्त सापळा कसा काम करतो ते नीट ऐका. डुकराचं कातडं घाला, म्हणजे अगदी कमकुवत आणि संथ असल्यासारखं वागा. त्या गर्विष्ठ वाघाला तुमच्या अगदी जवळ येऊ द्या आणि जेव्हा तो वाघ स्वतःच्याच गर्वाने आंधळा होईल, नेमका तेव्हाच त्याच्यावर वार करा. थोडक्यात काय, तर डुकरासारखे दिसा. निरुपद्रवी आणि थोडेसे मूर्ख दिसणे हा जगातील सर्वात अचूक वेश आहे. हाच तो वेश आहे जो तुमच्या अतिशय धोकादायक आणि मोठ्या महत्वाकांक्षा या जगापासून अगदी सुरक्षितपणे लपवून ठेवतो. मग आता प्रश्न पडतो की खरे नियंत्रण नक्की कोणाकडे आहे? लक्षात घ्या, खरी सत्ता कधीच स्वतःचा चेहरा उघड करत नाही. ती फक्त शांतपणे वाट पाहत असते. कुठपर्यंत? जोपर्यंत शत्रूला पळून जाण्यासाठी खूप उशीर झालेला नसतो, कारण तोपर्यंत सगळा खेळ संपलेला असतो. मग आता सांगा, खरा मूर्ख कोण आहे? वास्तवाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदला. जे लोक सर्वात कमकुवत दिसतात ना, तेच अनेकदा सर्वात धोकादायक शिकारी असतात. ते फक्त कमकुवत असण्याचं नाटक करत असतात. आता एक काम करा, तुमच्या शेजारच्या डेस्कवर बसलेल्या व्यक्तीकडे जरा निरखून पहा. ते खरोखरच इतके मूर्ख आहेत का, की शिकार होणारा मूर्ख दुसरं कोणीतरीच आहे?